कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मणे सविलास श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम सब संतन की जय मगर तैसा नाही सांगा जोक सवेत्ति वेद्यं तत्सर्वं नान्यस्तस्यासि वेदिता विदिताभ्यां तत् तद्बोधस्वरूपकम्. म्हणजे आत्मा हा सर्व विषयाला जाणतो, आत्मा हा सर्व विषयाला जाणतो. तो स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला कोणी जाणण्याची गरज नाही आणि त्याला कोणी जाणतही नाही. बोधस्वरूप ते बोधस्वरूप आत्मा हे सर्व वेद्य विषय जाणतो असं म्हणतो. वेद्य म्हणजे जे जे ज्ञानाचे विषय जाणण्याचे त्यांचं नाव वेद्य. आणि वेद म्हणजे जाणणे. वेद पदाचा अर्थ काय? जाणणे. बाकीचे विषय आहेत ते वेद्य आहेत. आणि आत्मा जो आहे तो आत्मा त्यांना जाणतो असं नाही तर खरं तर प्रकाशित करतो. कारण जाणण्याची जी क्रिया आहे ती कर्त्याच्या ठिकाणी होते, म्हणजे द्रष्टा. जीव हा द्रष्टा होऊन जगतातले पदार्थांना जाणतो. आत्मा स्वरूपाच्या तो ज्ञान स्वरूप आहे. म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की ज्ञान स्वरूप आहे तो जाणतो असं नाही. तर तो जेव्हा अंतःकरणामध्ये आत्मप्रवेश आहे म्हणजेच आभासयुक्त चैतन्य राहतं तेव्हा तिथं जाणण्याच्या प्रक्रिया घडतात. नाहीतर आत्म्याच्या ठिकाणी विषयांचा अत्यंत अभाव आहे, जगाचा अत्यंत अभाव आहे, विषयाचा अत्यंत अभाव आहे. आणि आत्म्याने काही जाणलेलंही नाही. कारण जाणलं असतं तरी कर्तेपणाचा आरोप आला असता. तो काही जाणतो असं नाही. पण बोलण्याचा प्रघात आहे. कारण इतकी खुली नाही सांगायची. तर तो आत्मा काय करतो? प्रकाशित करतो. हे सर्व वेद्य विषय जाणतो असं म्हणतो. त्याला जाणणारा दुसरा कोणी नाही. आणि ते बोधस्वरूप आहे. ते ज्ञात आणि अज्ञात यावरून विलक्षण आहे. तर तो जे भूतस्वरूप आहे तर त्याच्या बोधस्वरूप तर त्यात दुसरा कोणता एखादा आत्मा शोधायचा की तो आत्मा या आत्म्याला जाणेल. जाणणारा चैतन्य स्वरूप आत्मा हा अद्वैत स्वरूप असल्या कारणाने तद्भिन्न दुसऱ्या आत्म्याची कल्पना होऊ शकत नाही. तर तो एकच स्वसंवेद्य असा आत्मा, त्याच्यावर दुसरा कोणताही भिन्न जाणणारा घटक नाही. म्हणून त्याला कोणी जाणत नाही. कारण जाणणारा दुसरा असूच शकत नाही. दुसरा म्हणून एकच आत्मा अद्वैत स्वरूप आणि ज्ञान स्वरूप असा आहे. तो नित्य ज्ञान स्वरूप असल्यामुळं अनात्म दृश्य आहे त्यांना जाणतो आणि त्याला जाणणारा दुसरा कोणीही नाही. इकडे या पुढे. आणि त्याला दुसरा जाणण्याची कोणी गरजही नाही अशी. पण त्याला जाणणारा दुसरा कोणी नाही आणि बोधस्वरूप असा असणारा तो या सगळ्या प्रक्रियेवरूनही भिन्न राहतो. ही प्रक्रिया आमच्यासाठी आम्ही मांडलेली. म्हणजे तो ज्ञात आहे, अज्ञात आहे, असं आहे, तसं आहे. तर ही प्रक्रिया आमच्यासाठी मांडली, आत्म्याच्या दृष्टिकोनातून नाही.
त्याला उदाहरण दिलेलं आहे. दरिद्री पुरुषाला जसं धनिकाची आवश्यकता असते त्याच्यावर त्याची उपजीविका चालू असते, पण धनिकाला कशा कोणाची गरज नसते आणि त्याची उपजीविका इतर कोणावर चालू नसते. बरोबर आहे. धनिकाची म्हणजे दरिद्री आणि श्रीमंत अशा दृष्टांत आहे. आत्म्याला इथं श्रीमंताचा दृष्टांत उपमा वापरतो. ज्याचा निर्वाह दुसऱ्यावर चालतो त्याचं नाव दरिद्री असं केलेलं. आणि असं जर कोण असेल तर विषय जात किंवा संपूर्ण जगत आहे ते दरिद्रीमध्ये आलं. आणि श्रीमंत कोण असेल तर आत्मा आहे. नाहीतरी जड भौतिक पदार्थांचे व्यवहार तरी झाले कसे असते तर त्याचं सहकार्य नसतं. तर मग हे असेच पडून राहिले. पण या पदार्थांना जाणणारा कोणी नाही तर पदार्थाच्या उत्पत्त्या तरी कशाला, असाही भाग आहे. म्हणून चैतन्य स्वतः स्वसंवेद्य ज्ञान स्वरूप असून त्याचाच प्रकाश जडामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याच्यात चेतनत्व, चिदत्व, आनंदत्व प्रतीतीला येतं आणि मग त्याच्याद्वारे ते जाणले गेले हे पदार्थ. अशा प्रकारचा व्यवहार सुद्धा घडतो. पण म्हणून मग चैतन्याने त्याच्याकडे असणारं सच्चिदानंद स्वरूपत्व कोणाकडून आणलं घेतलं तर त्यांनी कोणाकडून घेतलेलं नाही तर त्याचं ते स्वतःचं आहे. आणि जगतामध्ये आलेलं सच्चिदानंदत्व आले ना, अस्थिभाती प्रियत्व हे आत्म्यापासून आलं म्हणून जगाचे व्यवहार सिद्ध झाले. नाहीतरी एरवी जगाचा व्यवहार सिद्ध झाला ना. धनिकाला जसं स्वतंत्र म्हटलेलं आहे, तो जसा स्वतंत्र असतो तसा हा आत्मा म्हणजे तो कोणाच्या अखेरीत नाही. धनिकाला धनिक कुठं कामाला जात नाही. धनिकाकडे असणारी संपत्ती ही स्वतःची त्याची स्वतःची संपत्ती स्वयंभू आहे. दरिद्री माणसाचं तसं नाही राहत. तर त्याला काय करावं लागतं, कुठेतरी जाऊन काम करावं लागतं. विशेष करून हातावर पोट असणारी माणसं जे राहतात त्यांना कोणाकडे तरी जाऊन कामधंदा पाहावा लागतो. श्रीमंत कोणाकडे कामाला जातो म्हणजे कोणाकडेच नाही. अगदी तसाच आत्मा हा स्वतःच्या ज्ञानासाठी अन्यावर आधारित नाही आणि सगळ्या भौतिक पदार्थांचं ज्ञान करून त्याच्यावरून शिवाय स्वतंत्रच राहतो. त्याला जाणणारा दुसरा नाही आणि तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे. शिकवून मुद्दे आले त्याचा ते स्वरूप ज्ञान हे ज्ञात आणि अज्ञात पदार्थ वेगळे, ते विदित आणि अविदित या पदार्थापासून वेगळं म्हणून सांगितलं आहे. तर त्याच्याबद्दल शंकाशी घेतलेली ते म्हणजे ज्ञात आणि अज्ञात यावरून जर निराळा असं म्हटलं तर असा जगात कोणता पदार्थ आहे? बरं सांगा काय. स्वरूप ज्ञान हे ज्ञात आणि अज्ञात यावरून वेगळे. स्वरूप ज्ञान हे ज्ञात आणि ज्ञात आणि अज्ञात याच्यावरून भिन्न आहे. कारण ही ती प्रक्रिया आहे. ज्ञात माहीत असणं, अज्ञात ज्ञान नसणं म्हणजे माहीत नसणं म्हणजे त्याचं ज्ञान नसणं. ज्ञान असणं आणि ज्ञान नसणं याच्यावरून आत्मा भिन्न आहे. मगाशीच म्हटलं तुम्हाला. कारण तिथे कर्तृत्वाचा आरोप येईल त्याच्यावर लगेच की आत्मा जाणतो असं म्हटलं तरी आरोप येतो. आत्मा कधी द्रष्टाही होत नाही. दृश्य नाही, द्रष्टा नाही, दर्शन नाही या तिघांच्यावरून भिन्न राहतो. पण त्याचाच प्रकाश यांच्यामध्ये काम करतो. त्याच्याच प्रकाशाने द्रष्टा प्रकाशित होतो. त्याच्याच प्रकाशाने दृश्य प्रकाशित होतं आणि द्रष्टा आणि दृश्य यांच्यामधला दर्शनरूपी व्यवहार त्याच्याच प्रकाशाने होतो. त्याच्यावरून दुसरा त्याच्याशिवाय होत नाही. पण मग त्याने मी अशा प्रकारचा व्यवहार केला असा आपण कोणी केला म्हणजे आत्म्याने केला असं आपण त्याला विचारायला जाऊ तर तुम्हाला तिथं तो सापडणार नाही. म्हणून ज्ञात आणि अज्ञात या दोघांच्यावरून भिन्न आहे. एकंदरीत काय हो तो त्याच्या महिमेत आहे असं म्हणजे. आत्मा हा त्याच्या महिमेत आहे. त्याच्यातून तो खाली घसरत नाही. आणि याच्यात हेच आम्हाला सिद्ध करायचं राहतं नेहमी. म्हणून पूर्वपक्ष म्हणजे म्हटला ना तुम्हाला एवढी भीती कशाची वाटते तर आम्हाला या सत्यत्वाचा नाश होणार नाही याची भीती वाटते. हे जे सत्यत्व कोणतं सत्यत्व ज्याला काही बोललं की त्याच्या ठिकाणी दोष येतात. ज्याला काही बोललं की दोष येतात. म्हणून माझ्या बाला हेही बोलू नये माझ्या बा हेही बोलू नये. हां
इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ. असं इडापिडा टळो म्हणजे राज्यात अण्णाने दृष्टांत सांगायचे. तर ते हा इडापिडा टळो म्हणजे त्या राजा चांगलं प्रेम करत होती प्रजा, पण मग पाडव्याला ओवाळायला गेले, राजाला ओवाळायला गेले महिला. ओवाळायला गेल्यावरती त्यांनी उच्चारलं ओवाळणी करताना, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य. त्यांनी अर्थ असा करून घेतला, इडापिडा म्हणजे मी आणि हे टळो, आणि दुसरा कोणतरी एक बळी नावाचा माणूस, त्याचं काय होणार आहे? राज्य येऊ. इडापिडा टळून बळीचं राज्य येऊ. त्याने म्हटले या महिलांना कैदेत टाकून द्यावं, हे माझ्या विरोधात बंड करून राहिले सगळ्या, आणि ते सगळ्या इच्छा काय करतायत? चांगलं बळीचं राज्य येऊ असं म्हणतात. त्याने त्या राजाने त्या सगळ्या जेव्हा वळायला आल्या, त्या परत जेव्हा वळायला आल्या ते परत मग घरी नाही गेल्या. ते घरची काळजी करायला लागली, कुठे गेले बघ हे. पण नंतर अशी बातमी कळाली की या सगळ्यांना बंदी बनवून टाकलं. राजाच असतो तो. ते म्हणते मग आता काय करावं? ते म्हणते मग एक म्हातारी वयस्कर होती, तिला माहीत होतं ह्याच्यात काय घोटाळा झाला होता. त्यांनी मंत्र कोणता उच्चारला? इडापिडा टळून बळीचं राज्य येऊ. ती ओवाळायला ताट घेऊन गेली आणि ते म्हटले माझ्या बाला हेही म्हणू नये, माझ्या बाला तेही म्हणू नये. काय म्हटली? माझ्या बाला हे म्हणू नये, माझ्या बाला तेही म्हणू नये. आणि मग तर राजा खुश झाला ना. ते म्हणते खरी बरं काही आजी. मग ते म्हणते काय तुला मागायचं असलं तर माग. ते म्हटले एवढ्या सगळ्या माझ्या ज्या लेकी सुना आहेत त्यांना कुंडून ठेवलेल्या एवढ्या सोडून दे म्हटले, बाकी काही नको. कारण त्याला सहन नाही झालं. त्याला वास्तविक तिथं चांगलं म्हणून चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं? त्याला चांगलंही नाही वाईट. करता म्हणायचं का अकर्ता म्हणायचं? ज्ञात म्हणायचं का अज्ञात म्हणायचं? द्रष्टा म्हणायचं का दर्शन म्हणायचं का दृश्य म्हणायचं? काही म्हणायचं नाही. ज्ञाता नाही, ज्ञेय नाही. कारण तो ज्ञाता म्हणूनही नाही आणि ज्ञेय म्हणूनही. ज्ञाता त्याच्याशिवाय नाही झाला, कोणाशिवाय? त्याशिवाय ज्ञाता नाही झाला. आणि ज्ञेयाचं दर्शन त्याच्याशिवाय नाही झालं. कारण ज्ञेय पदार्थ उपहित चैतन्य आणि द्रष्टा उपहित चैतन्य. तर द्रष्टा उपहित चैतन्य आणि दर्शन उपहित चैतन्य यांचे व्यवहार हे चैतन्यावर आधारित आहे. म्हणून जर तिथे ते नसेल तर होणार नाही. म्हणून जगतातले सगळेच व्यवहार तो करतो, परंतु त्याच्या व्यवहाराला कोणाची अपेक्षा नसते. याला काय म्हणतात? स्वपरिनिर्वाहक आहे ना. आणि म्हणून तो त्याचा व्यवहाराला अन्याच्या अपेक्षा नाही तो. आणि तेव्हा असं असणारं स्वसंवेद्यत्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे आणि त्याचे सगळे व्यवहार चाललेले असतात. किंबहुना द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांचं प्रकाशन करून तटस्थ स्वरूपामध्ये राहत, त्याच्याशी संलग्न नाही. म्हणजे त्या द्रष्ट्याला प्रकाशित केलं, दृश्याला प्रकाशित केलं म्हणून दोष नाही आला, त्याच्यावर दोष आला नाही. आणि तद्भिन्न राहून आता ही प्रक्रिया कुठे घडते तर नक्की ज्या वेळेला जीवाकडून पाहिलं जातं ना तेव्हाच आहे. जर जीव स्वरूपात राहिला नाही तर तो चैतन्य स्वरूप होऊनच राहील, त्याच्यात काही शंका नाही. म्हणून तो जीव ब्रह्मरूपच आहे. आणि जोपर्यंत तो ब्रह्मरूप नाही तोपर्यंत त्याच आत्म्याच्या सहकार्याने तो द्रष्टा दृश्य आणि दर्शनामध्ये गुंतलेला आहे. जीव जोपर्यंत गुंतलेला आहे, आता त्याची संगती परत तीच आहे की जोपर्यंत तुम्हाला इच्छा आहे कशाची? दर्शनाची. काय दर्शन? विषयाचं दर्शन. दुसरं कसलं दर्शन आहे? त्या शब्द स्पर्श रूप रस गंध या सगळ्यांचं दर्शन, म्हणजेच त्याचा भोग किंवा त्याचं पाहणं. म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रकार दिले ना, आत्मा, प्रिय आणि मोद. प्रमोद, प्रिय, मोद आणि प्रमोद हे दर्शनाची पद्धती आहे.
मागे विषय येऊन गेला आणि हे त्याच्यामध्ये आत्मा नाही आहे गुंतलेला. मग त्याच्यामध्ये हा जीव कारणे सत्वम आनंद प्रिय मोह प्रमोद वृत्तीही वृत्तीही, तर त्याच्या या 3 प्रकारच्या वृत्त्यांचा विचार आहे. मग तो जीव हा भोग घेतो, आत्मा भोग घेत नाही, पण आत्म्याशिवाय भोग होत नाही. चला. ते विदित आणि अविदित पदार्थ आणि अविदित पदार्थहून निराळ आहे. आता याच्यावर शंका ते अशी घेते, ते म्हणते का ज्ञात आणि अज्ञात अशा पदार्थ जगात आहे का? आता असा ज्ञात आणि अज्ञात असा पदार्थ जगात आहे का? बरं. ते म्हणजे जे समजतं त्याला आहे म्हणा काय हरकत नाही, जे नाही, जे समजत नाही त्याला नाही म्हणा काय हरकत आहे का? अशी त्यांनी म्हणजे शंका 2 केली. भाषा का हो, तुमच्याकडे काय आहे म्हणजे माझ्याकडे काही नाही. वित या पदाचा अर्थ जाणणं. आत्मा जाणण्याचा विषय नाही आणि आत्मा न जाणण्याचा विषय नाही. बुद्धी जाणे आणि न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा विचार. विदित या पदाचा अर्थ जाणणं आणि जाणलेला गेलेला आणि अविदित न जाणला गेलेला. आत्मा जाणलेला आहे का न जाणलेला आहे? दोन्ही नाही म्हणायचं. त्याला जाणलं म्हणायचं नाही आणि जाणलं नाही म्हणायचं. जाणलं नाही म्हटलं तर त्याची शून्यवादाची सिद्धी होईल. त्याला जाणलं जात नाही म्हणून तो शून्य झाला. आणि जाणलं म्हटलं तर तो द्वैतापत्ती येऊन नाशात नाही. म्हणून या दोन्ही गोष्टीपासून वाचायचं असेल तर त्याला काय म्हणता येणार नाही? विदितही म्हणता येणार नाही आणि अविदितही म्हणता येणार नाही. तो दोन्ही पासूनही भिन्न राहील असा. सांगा पुढं. संपलं? वाचा आता. शंकेपासून वाचा. धनंजय नाही येणार? शंकापासून हा शंका झाली पण वाचून घ्या. वाचून घ्या ना. वाचायला काय अडचण नाही. पूर्वपक्षाने शंका विचारलेली आहे की हे तुमचे म्हणणे आम्हाला अगदी वेड्यासारखे वाटते. कारण ज्ञातही नव्हे व अज्ञातही नव्हे अशी काही वस्तू जगात असणे संभवनीय तरी आहे असं नाही का? वाटत आम्हाला की ज्ञातही नाही आणि अज्ञातही नाही. म्हणजे एखादा पदार्थ आम्हाला ते का म्हटले तुम्हाला एखाद्या पदार्थाचं ज्ञान झालं तर ते म्हटले आम्हाला पदार्थाचं ज्ञान झालं असं कोणी म्हटलं. एखाद्या वनात गेला आणि ते म्हटले का हो गवई पाहिला का? म्हटले हो. आणि मग कसा होता? म्हटले पाहिलाच नाही ना. मग आधी काय म्हटले तुम्ही? पाहिला. आणि नंतर काय म्हटले? नाही पाहिलं. अशी वाक्य बोलल्यावरती मनुष्य दुष्कळ्यात पडतो. कधी एखादा माणूस म्हणतो पाहिला बी आणि कधी म्हणतो तो नाही बी पाहिला. आत्मा पाहिला का? आत्मा पाहिला का? पाहिला म्हटलं की आरोप आला. नाही पाहिला म्हटलं तर शून्यवाद सिद्ध होईल तुमचा. म्हणजे आत्मा नावाचा कुठला पदार्थ अस्तित्वात नाही. मग तिथं फक्त मौन काम करतं. मौन काम करता म्हणजे तद्विषयी काहीही वाच्यता न करणं. वाच्यता केली की दोष येते. कारण वाच्यतेमध्ये दोष दडलेले. आत्मदर्शन झालं का असं म्हटल्यावरती जर एखादा माणूस म्हणत असेल की मला ब्रह्मदर्शन झालेलं आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे, तर समजून घ्यायचं हा अज्ञानी आहे. तो काय असला पाहिजे? अज्ञानी असला. आणि तो म्हणतो ब्रह्म म्हणजे ब्रह्म पाहिलं का? म्हणजे हो ब्रह्म पाहिलं. तर ब्रह्म पाहिलं जात नाही तर अनुभवलं जातं. आणि अनुभवलं जातं तर ते सांगता येत नाही. जशा मग दृष्टांत त्या दिवशी ते माग दिलाय मधुरतेचा शर्करेचा दृष्टांत आलेला आहे ना. साखर खाल्ली तुम्ही तर सांगा बरं साखर कशी आहे? साखर कशी आहे? गोड. हे तुमचं बोलणं चुकीचं. साखर गोड आहे का तिखट आहे? अनुभव स्वरूप आहे. मुखास्वादवत असं नारद भक्ती सूत्रामध्ये लिहिलं. तर तिथंही वर्णन करताना ते प्रेम कसं आहे? अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादवत असं सूत्र आलं नारद भक्ती सूत्रात. अनिर्वचनीयम त्याचं निर्वचन केलं जात नाही. प्रेमाचं तरी कुठे केलं जातं? सांगा बरं प्रेम कसं आहे? चांगलं आहे का वाईट आहे? काय? हा अनुभव स्वरूप. प्रेम सुद्धा तिथं अनुभव स्वरूप मानलं.
जगातले कितीतरी पदार्थ असे अनुभव स्वरूप आहेत. साखर सुद्धा उगस गोड लागे मला सांगताची हा गोड लागे परी सांगताचे नाही, पैसे सहे मिठी आवडी. साखर तुम्ही खाल्लेली आहे आणि मी खाल्लेली आहे, तुम्हाला अनुभव आहे म्हणून त्याच्या वाचकाला गोड असं म्हणतात. आणि मी खाल्लेली आहे ते म्हणजे खाल्ले ना, मग त्याला काय म्हणतात, त्याच्या वाचकाला गोड. म्हणजे व्यवहार सिद्ध झाला का नाही. ते जेवताना लोक म्हणतात गोड आणावं. रात्रीच्या वेळेला जर तुम्ही जेवत असता तर तुम्ही मीठ आणा असं नाही म्हटलं. असा नियम आहे पाहिजे जुन्या लोकांचा. ते म्हणायचे वा असं करा, गोड आणा. गोड आणा म्हटलं की साखर आणून ठेवू. अहो हे नाही. मग आता तिथं गोड, कारण त्याचं नाव त्याला म्हणायचं नाही, नाव नाही. म्हणून त्याला गोड म्हणतात ते. बहुतेक आपली जुनी माणसं आहेत ना, आता नवीन माणसांना नाही काय माहिती आपलं वृद्ध व्यवहार. तर वृद्ध व्यवहार ते म्हणले गोड आणा. गोड आणा म्हटलं की त्यांना कळालं. ते म्हणजे मी काय आणून दिलं, मीठ आणून दिलं. म्हणजे कुठेतरी कमी असेल. मग आता तिथे गोड पदाचा अर्थ भिन्न घेतलाय ते. पण ज्या वेळेला सकाळच्या वेळेत तुम्हाला चहा साखर कमी पडली, आमच्या बाईला जास्त लागते साखर, मला कमी लागते, ते म्हणते साखरच नाही, असला कसला चहा, त्याला वरून चहा साखर टाकून खातो आहे का. याच्यात काय झालं, मग ते साखर आणा असं म्हटल्यावर तिथं साखर आणून दिली. साखर गोड आहे आणि चहात मीठ नाही टाकलं जात, साखरच टाकली जाते. मग ते आता चमचा दिला तर त्याला ज्याला लागेल तशी ढवळून खावी. पण म्हणजे त्याच्यावर व्यवहार झाला ना, गोड या पदाचा वाचक तयार झाला, म्हणजे अनुभवात. आणि गोड या पदाचा वाच्य म्हणजे प्रत्यक्ष गोडी याचा अनुभव आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी त्याचा अनुभव. तसा आत्मा याचा वाच्य आणि वाचक हे दोन्ही काढा. ब्रह्म याचा वाच्य आणि वाचक काढा. आता ब्रह्माविषयीचं तुम्हाला जर ज्ञान नसेल तर तुम्ही नुसताच ब्रह्म हा शब्द हाताळू राहिले, पण वाच्य ब्रह्माचं ज्ञान नाही, ते वाच्य आत्म्याचं ज्ञान नसेल. आता ज्याला ज्ञान आहे तो शब्द म्हणून शास्त्रामध्ये तर तो विषय म्हणजे आलाच, त्याच्याविषयी आत्म्याविषयी बोललं, ब्रह्माविषयी बोलले. पण शब्दाने दाखवलेला आत्मा नसून अनुभवाने अनुभूतीत आलेला तो आत्मा तो शब्दात आलेलाच नाही. कारण नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद हे त्याच्या ठिकाणी लागत नाही, म्हणून शब्दामध्ये त्याचं वर्णन आलेलं नाही. म्हणून ज्ञात आणि अज्ञात या दोन्ही हे दोन्ही पद अशी येतात पहा. त्याला अज्ञात म्हणावं का अज्ञात म्हणावं, दोन्ही नाही. किंवा जे समजत नाही ते आहे व जे समजत नाही असे नाही ते नाही, असे एखाद्या पोराप्रमाणे किंवा खोळ्याप्रमाणे सांगण्यात काय तात्पर्य आहे. शंका केली पूर्वपक्षाने. आहे बी म्हणता तुम्ही, कधी नाही म्हणता, असून नाही आणि नसून आहे वगैरे अशा प्रकारचे तुमचे शब्द येत राहतात. की म्हणजे हा नसून आहे आणि असून नाही असे म्हटल्यावर काय सामान्य माणसाला काय कुचकळ्यात पडल्यासारखा विषय होतो. जर तो प्रत्यक्ष दृष्टीला दिसला असता तर आम्ही त्याला म्हटलं असतं असा पूर्वपक्ष म्हणे, किंवा एक तर नाही तरी म्हणा, नाहीतर आहे तरी म्हणा, रोखोक काहीतरी चालेल. आम्हाला सांगता येत नाही असं तरी म्हणा. आम्हाला तुम्हाला सांगता येत नाही, आम्ही असं गृहीत धरू किंवा तुम्हाला काय बोलता येत नाही. एका व्यक्तीने एका शिष्याने गुरूंकडे गेला आणि तिथे जाऊन बसल्यावरती मग त्या म्हणजे महाराज मला ब्रह्माविषयी ज्ञान करून पाहिजे. ते म्हणजे चालेल, तुला मी ब्रह्माविषयी ज्ञान पाहिजे म्हटला. म्हणजे ब्रह्म कसं आहे असं म्हटल्यावरती ते जे असे समाधीमध्ये गेले ते परत बाहेरच आहे ना. मग त्यांनी काय केलं, बराच वेळ लागला महाराज तरी 1-1.5 तासाने आपले एवढा वेळ तर होऊन गेलेला आहे. म्हणजे विचार करत असले पाहिजे की बाबा ब्रह्म कसं आहे हे सांगण्यासाठी एवढा वेळ नाही घ्यायला पाहिजे विचार करायला. कारण ब्रह्म कसं आहे त्यांनी काय सांगितलं नाही, पण तो गेला निघून. मग तो दर्शन घेतलं निघून गेला, कारण हे महाराज तशी सोडून दिली.
दुसऱ्या दिवशी परत आला. म्हटले सांगा ना हो महाराज, ब्रह्म कसं आहे? ब्रह्म कसं आहे म्हटलं की ते समाधीमध्ये गेले. कारण ते काय बोललेच नाही. तिथंही परत परत बसला, कारण त्याला PhD करायची होती. ब्रह्म या विषयावर PhD करायची म्हटल्यावर ते दुसरं कोणाकडे जाईल तो. परत 2 दिवसांनी तिसऱ्या दिवशी आला. महाराज माझा तुम्ही फुकटच वेळ घेऊन राहिलाय. एक तर तुम्ही काही सांगत नाही, मी आलो की तुम्ही गप्प बसता आणि तुम्ही नुसतेच मला असं वाटतं की तुम्ही चिंतन करताय त्याचं. तर ते म्हटले मग सांगा ना मला, आज तरी सांगा काय ब्रह्म कसं. म्हणजे मग मी ते प्रबंध येऊन काढे. परत तीच अवस्था. एकदा गेली समाधीत तर समाधीत गेली. काही कळत नाही, तू बसला असते वाटलं आता उठायचंच नाही. हो आता महाराज समाधीतून बाहेर आल्यावरती आपण प्रश्न करतो. त्याला माहित नाही ही समाधीत गेली. मग ते बाहेर आल्यावरती ते म्हटले बरं झालं असेल तुमचं चिंतन तर सांगावं आजच्याला तरी, म्हणजे पुढचा विषय काहीतरी होईल. ते म्हणले मी एवढा वेळ इतके दिवस झालं, 3 दिवस झालं तुला काय सांगतोय. इतकं झालं, मी इतकं सांगितलं तुला, इतकं सांगितलं तुला, इतकं सांगितलं, तुला अजून कळालंच नाही. तुला बी ज्याच्यावरती PhD करायची आहे ना, PhDचे सगळे विषय त्याचे नाम रूप संबंध जाती क्रिया भेद याच्यामध्ये येतात. हा आत्म्यावर PhD नाही होऊ शकत, ब्रह्मावर PhD नाही होत. नाही तर मग लोकांनी पहिल्यांदा करून टाकले असते. याच्यावर नाही PhD झाले. हा याच्या संबंधी विषयावर ब्रह्मज्ञान कसे मिळवावे, बाकी सगळं सांगू आम्ही. माया कशी असते, इतर शास्त्र जे आहेत त्या शास्त्राविषयी सांगितलं. न्यायशास्त्र कसं असतं त्याच्यामध्ये त्याच्यात चालू शकतो तुम्ही. पण आत्मा कसा आहे, तर आत्मा कसा आहे तर सांगता येत नाही. पण नाही असा नाही. न सांगण्याची बाळापती बाळापती ते रूप करे, तशी न अचर्चा ते चर्ची, अचर्चा ते चर्ची. हा शिर्डीच्या बाबा नेहमी ओळी वापरायचे. न सांगणेवरी बाळापती ते रूप करी. न सांगणेवरी म्हणजे त्याचा दृष्टांत असा आहे, बोलायचं तर नाही पण तरी सुद्धा जाणून द्यायचं. नवीन लग्न झालेल्या मुली एकत्र आहेत, त्याच्यात एकीचं लग्न झालं होतं, 2-3 जणीचं लग्न झालं नव्हतं आणि नेमका त्याच्या मालकाला घेऊन ते माहेराला आली. पण त्याच्याबरोबर 2-3 मित्र होते. हिच्या 2-4 मैत्रिणी होत्या. ते म्हणते का ग तुझे मालक कोणते येतात? म्हणजे त्याच्यामध्ये काळा शर्ट घातलेले, पांढरा घातलेले, निळा घातलेले, हिरवा घातलेले 4 जण होते. बरोबर आहे का नाही? म्हणजे वेगवेगळे असे होते. मग तिने जरी सांगायचं पण नाव नाही घ्यायचं, तर फोन करून तिला सांगता आले असते किंवा पांढऱ्या शर्टावाला आहे किंवा इतर शर्टावाला. पण ती म्हटले, मग ती दुसरी म्हटली, म्हणजे तिचा मालक होता पांढऱ्या शर्टावाला. ती म्हटली ते हिरव्या शर्टवाला आहे का? तिने फक्त नाही म्हटलं. मग ते पिवळ्यावाला आहे का? नाही म्हटले. निळ्यावाला आहे का? नाही म्हटले. आता खाली राहिलेला कोण आहे? मग तिथे काय केलं तिने? नाही नाही नेती 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 नैती आणि गप्प. तिने काय जाणून घेतलं? हाच आहे म्हणजे हा मालक दिसतो. व्यतिरेकी घटवत, व्यतिरेकी घटवत नाही, व्यतिरेकी उपदेश करू असा. तसा अनात्म्याला बाजूला काढून, अनात्मा बाजूला काढून आत्मस्वरूप सांगितलं नाही तर तिथपर्यंत वृत्ती नेऊन ठेवली आणि दाखवली. म्हणून ते म्हणेल की मग हे तुमचं बावळटपणाचं लक्षण दिसतंय वा आम्हाला, ते समाधानात सांगतील. आता ऐका, जे समजत नाही ते नाही व जे समजते ते आहे असे म्हणण्यास तुम्हाला एवढी भीती ती कशाची वाटते? म्हणतो एवढी भीती कशाला वाटते तुम्हाला? तर आम्हाला नाही भीती वाटत बाबा, पण चुकून अनात्म्यालाच आत्मा नको सिद्ध व्हायला म्हणून भीती वाटते. भीती कशात वाटते?
अनात्म्या, कारण आत्मा तर सिद्ध व्हायचा राहून जाईल, पण बोलता बोलता वाणीमधून जर दोष निर्माण झाले तर अनात्म्याचाच आत्मा होऊन जाईल आणि लोक त्याचाच निश्चय करून बसतील. त्याचा निश्चय केल्याने पुरुषार्थाची प्राप्ती होईल का? नाही प्राप्ती होणार. म्हणून आम्हाला भीती वाटते. तर आम्हाला वाटते भीती. अशीच भीती वाटली असा नको सिद्ध व्हायला, याची भीती वाटते. कारण बोलता बोलता वाणीतून दोष निर्माण होता. जेवढा वाणीने बोलला की त्याला दोष लागला. म्हणून खरा आत्मा कसा आहे असं कोणाला जर चिंतन करायचं असेल तर तुम्हाला आत्माचं चिंतन करायचं आहे ना. आत्मा कसा आहे यांनी याचा अनुभव घ्यायचा आहे. जसा तुम्ही साखरेचा अनुभव साखर खाऊन घेता तसा आत्म्याचा अनुभव आत्मस्वरूप होऊन घ्या. आणि मग तिथे आता इंद्रिय कोणतं वापरायचं महाराज? जीभ वापरायची का नाक वापरायचं? तर नाकही नाही, जीभही नाही, कारण तो अचक्षु अरूपम अस्पर्शम अव्ययम अस्त्रोत्रम अजून अगंधम, गंधाचा अग्रहणम, गंधाचा विषय नाही. पर्यांचा रसाचाही विषय नाही, यांचा विषय नाही. म्हणजे या इंद्रियांचं तिथं काही काम नाही. या इंद्रियांचं काम नाही. इंद्रियांना बाजूला टाकून दिलं. मनाचंही काम नाही. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया गिरजोगे होईल काय. तेव्हा मनाबुद्धी यांनाही बाहेर टाका. म्हणजे आमच्याकडे साधनच नाही राहिलं. साधन नाही राहिलं नाही. तुम्ही आहेत ना, तुम्ही आहेत ना. मन बुद्धी चित्त अहंकार तुम्ही नाही, इंद्रिय तुम्ही नाही, स्थूल सूक्ष्म कारण शरीर तुम्ही नाही, पंचकोश तुम्ही नाही. तद भिन्न या सगळ्यांचा अधिष्ठान आत्मा मी आहे. तर या सगळ्यांना वजा करून तो समाधीमध्ये गेला. आणि म्हणून मग कोणताच आलंबन राहिलं नाही. वृत्तीला कोणतंच आलंबन राहिलं नाही. वृत्ती राहिली नाही असं नाही, वृत्ती राहते. सूक्ष्म अज्ञान वृत्ती राहते, पण तीच वृत्ती तदाकार म्हणजे त्याच्या दृष्टी आत्माकार होऊन राहते. कारण प्रारब्ध असेपर्यंत तरी ती राहणार, मग ती बाधित होते. जसं अग्नीने विहिरीतून पाणी काढायची दोरी जाळून टाकली तर त्याचा पीळ राहतो, पण दोरी कार्यरत नसते. समांतर अगदी तसंच होतं की ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे त्याची वृत्ती जळून गेलेली, जळून गेली तर काम नाही करावं. नाही, त्याचंच नाव शास्त्रात बाधित असं केलेलं आहे. तेव्हा त्याचं दर्शन होत नाही असं नाही. त्याची भीती वाटते आम्हाला. तुम्हाला का भीती वाटते? तर आम्हाला भीती याच्यासाठी वाटते की तो अनात्म्य, म्हणजे आम्ही बोलता बोलता आम्ही जर फार तुमच्याशी याच्याविषयी बोलायला गेलो, खरं तर आम्ही बोलतो ते मायाकृतच बोलतो आणि मायेचं बोलतो. आजपर्यंत पाठ सुरू झाल्यापासून मी ब्रह्माविषयी एकदाही बोललेलो नाही. मग कोणत्या पाठात बोलणार महाराज तुम्ही? कोणत्या पाठात बोलणार? वटस्य वृक्षम तिरतरुण छाया युवा गुरु वृथा शिष्य मौनम व्याख्यानम शिष्य सर्व संशय. सर्व संशय मौनम व्याख्यान. ज्या वेळेला मौनत्व येईल त्यावेळेला सगळ्या संशयांचा नाश होईल. तोपर्यंत संशय चालूच राहतील. म्हणून जेवढं व्याख्यान केलं ते वृथाच असतं, म्हणजे खोटं असतं. युवा गुरु आहेत म्हणजे बोधाने गुरु तरुण आहेत आणि शिष्य वृद्ध आहे अज्ञानाने असं असं म्हटलेलं. हा, तर कशातला श्लोक आहे हा? कशातला योग वशिष्ठातला. प्रभू रामचंद्र व्याख्यान सांगितले ना, असेच होते. योग वशिष्ठ. तर त्या जे तरुण असतात म्हणजे ज्ञानाचा विषय आलेला आहे त्याच्यामध्ये, जे आत्मज्ञान संपन्न झाले, अज्ञानाने वृद्ध, त्यालाही तरुण करण्याचं काम त्या गुरूंच्या छायारूपी वृक्षामध्ये त्याच्यात होईल असा अर्थ लागेल त्याचा. तेव्हा ठीक आहे.
समाधान काय म्हणतात ऐका. समाधान सांगताना वेदांती म्हणतात की आम्हाला कोणा मर्त्याची जरी भीती नाही तरी सत्याची भीती आहे. कोणा मर्त्याची म्हणजे अनात्म अनात्म बघा, अनात्म पदार्थ मर्त्य आहे आणि आत्मा मर्त्य नाही. म्हणून आम्हाला मर्त्याची नाही भीती वाटत, पण मर्त्याला चुकून अजून एक भीतीचा मुख्य मुद्दा हाच मी आता सांगितला की मर्त्याला अमर्त्य केलं तर भीती वाटेल. कारण चुकून आत्मा अनात्मा जर ठरला तर मग भीती वाटेल. आपल्या वाणीचे दोष. कारण वाणीचे दोष येतील. मग तुम्ही परत आम्हाला धरायला आहेत, महाराज तुम्ही असं असं म्हटले होते, तुम्ही असं असं म्हटले होते त्याच्याविषयी, म्हणून आम्ही त्याच्याविषयी काही बोलत नाही. म्हणून आम्ही म्हणतो की आहे ही आणि नाही ही अशी पदं वापरलेली. आणि त्याकरिताच हे तत्व विदिताहून पृथक आहे असे आम्ही विदित अविदिताहून. म्हणूनच हे तत्व काय आहे, विदित म्हणजे जाणणं आणि अविदित न जाणणं, याच्यावरून पृथक आहे. ज्ञात अज्ञात म्हणू शकतो का आपण इथं? आज म्हणता येते ज्ञात आहे आणि अज्ञात आहे. ज्ञात म्हणजे जाणलं जाणारं आणि अज्ञात म्हणजे जाणलं गेलेलं. तसं विदित अविदित केलेलं आहे, याच्यावरून पृथक आहे. म्हणजे आत्म्याला जाणलं जात नाही, आत्म्याला जाणलं जात नाही असं नाही. म्हणजे आत्म्याला जाणलं जात नाही, नाही म्हणणं तर लगेच शब्द बदलला, त्याला जाणलं जात नाही असं नाही. दोन्ही विलक्षण सांगितलेलं. म्हणून विलक्षणता केली. याचाच अर्थ असा आहे तो पदार्थ नाही ना असं नाही, फक्त एवढाच विषय त्यातला. आत्मा नाही असं नाही, तर आत्मा आहे. मग आहे तर दाखवा, तर तो दाखवण्याचा विषय होत नाही. आणि विषय का होत नाही तर त्याला दाखवण्याला तुमच्याकडे काय सामुग्री आहे की तुम्ही त्याचं ज्ञान करून घ्याल. रूपाचं ज्ञान करून घ्यायला नेत्र सक्षम आहे, म्हणजे सामुग्री आहे तुमच्याजवळ, इंद्रिय उपलब्ध आहे, म्हणून तुम्हाला रूपाचं ज्ञान झालं. पण ज्याला रूप नाही तिथं दाखवण्यासाठी इंद्रिय फेल गेली. ज्याला गंध नाही हे दाखवण्यासाठी घ्राणेंद्रिय फेल गेलं. ज्याला स्पर्श होत नाही, स्पर्श नाही त्याला दाखवण्यासाठी त्वगेंद्रिय फेल गेलं. जो शब्द नाही तर शब्द हा विषय फेल, इंद्रिय फेल गेलं, श्रोत्रेंद्रिय. नंतर ज्याला गंध नाही तिथं घ्राणेंद्रिय फेल गेलं. रस नाही तिथं रसनेंद्रिय फेल गेलं. का गेलं तर यांचा उपयोग नाही झाला. बरं, संकल्प विकल्पात्मक मन ही त्याला जाणू शकत नाही. आणि ज्याने निश्चय केला आणि बुद्धी, ही बुद्धी सुद्धा अनात्मा असल्या कारणानं मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजेच अंतःकरण हे अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वांशाचं कार्य असल्याने मायाकृत अंतःकरण हे अनात्म स्वरूप अनात्मरहित म्हणजे आत्मा असणाऱ्या चैतन्याला जाणू शकत नाही. एकंदरीत ब्रह्माला जाणण्यासाठी कोणतीच सामुग्री नाही. फक्त एक काम केलं आम्ही, म्हणजे ज्या वेळेला परमार्थात काय केलेलं आहे की त्याला जी नेहमीची सवय लागलेली, माणसाला नेहमीची सवय लागलेली सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अनात्म पदार्थांच्या बरोबर व्यवहार करण्याची आणि त्याच्यामध्येच राहण्याची, त्याला जाणण्याची, ते सोडून तो आपल्या स्वरूपाकडे कधीच पाहत नाही, डोकूनही पाहिलं नाही. तो नेहमी चांगला दृष्टांत तोच होता, मोठेच्या बैल. मग त्या बैलासारख्या हा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत असा तिकडे बहिर्मुख असा झालेला. म्हणून अंतर्मुख होत नाही. अंतर्मुख करणं याचं नाव परमार्थ आहे. जीवाला अंतर्मुख करणं याचं नाव परमार्थ आहे. बाकी नुसता हळदी कुंकू देवावर टाकणं, नारळ फोडणं आणि कीर्तन करणं हाही काही विशेष परमार्थ नाही. म्हणजे त्याच्यातून काय असं काय होतं तेव्हा विशेष. म्हणून आपलं कल्याण या बाकी सगळ्यांनी कशानेच होणार नाही. जर वृत्ती अंतर्मुख झाली नाही तर आपलं कल्याण होणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही. अण्णा नेहमी सांगायचे कीर्तन प्रवचन करण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे. कुठले कीर्तन करताना प्रवचन ज्याला करता येईल, थोडा ताल स्वर पाठ अंतर असेल, आपल्या विरंगुळ्यासाठी करावं. थोडासा विरंगुळा होतो त्याच्यामध्ये, बाकी काय कीर्तनाला गेल्यावर तेवढाच विरंगुळा, नाचलं विसलं काय ठीक आहे. पण
अंतर्मुख जर झाला नाही तर त्याचा हे सगळा विरंगुळाच झाला, जीवनाचा वाटोळं झालं. कारण त्याने टाइमपास केला त्याच्यामध्ये, त्याच्या जीवनाचा काय केला त्याने, टाइमपास केला. त्याला आत काही कळालंच नाही काय. बऱ्याचशा अशा विरंगुळ्यामध्येच असे रस घेऊन बसलेले आहेत ना, त्यांना वाटतं की एवढाच परमार्थ, याच्यापेक्षा दुसरा काही परमार्थ नाही. तसं नाही. परमार्थ म्हणजे न निरोधो न च उत्पत्तीर न बद्धो न च साधकः न मुक्तो न मुमुक्षुर न मुक्त इत्येषा परमार्थतः. मांडुक्य उपनिषदामध्ये श्लोकाला. म्हणजेच काही उत्पन्न होत नाही आणि काही नाशही पावत नाही. असा कोण आहे? आत्मा आहे. तो उत्पन्न होत नाही आणि तो नाशही पावत नाही. ज्या जगात कोणी मुमुक्षु नाही आणि कोणी मुक्तही नाही, मुमुक्षुही नाही आणि मुक्तही नाही, साधकही नाही, कोणीच नाही. कोण बरं कोणाच्या दृष्टीने म्हणायचं बरं, कारण त्याला तुम्हाला शिक्काच मारता नाही येणार की ही व्यक्ती मुक्त आहे असं तुम्ही म्हणूच शकत नाही. म्हणजे मुक्त आहे का बद्ध, दोन्हीही नाही. तर कारण वास्तविक म्हणून अज्ञानात दुःख भोगणारे जीव सुद्धा ब्रह्मदृष्टीने ब्रह्मच आहे. आणि कोणी एखाद्या साधक साधना करून मुक्त झालेला असेल किंवा होईल तर तोही समांतर अगदी त्याप्रमाणेच आहे. फरक इतकाच आहे की दुःख भोगणारे हे आत्म्याच्या अज्ञानाने दुःख भोगतात, आत्म्याच्या अज्ञानाने दुःख भोगतात. मग ज्या वेळेला त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होईल त्यावेळेला तो जीव हा त्याच्यातून बाहेर पडतो. म्हणजे बाकी काहीच नाही फरक पडला, तर त्याची समजूत बदलली, आतलं ज्ञान बदललं. काय बदललं की मी नित्य सच्चिदानंद ब्रह्म आहे, मी नाशवान नाही, जलमणारा नाही आणि मारणारा नाही. त्यावरून मी वेगळा असा आहे आणि म्हणून मी पुन्हा जन्मही घेणार नाही. काय कारण आहे जन्म घ्यायचं? मी सच्चिदानंद ब्रह्मच आहे. मी तिन्ही शरीर नाही आणि पंचकोश नाही. सगळा पिट्टा पाडून घेतला, सगळं कळून घेतलं आणि मग त्याच्यावरून त्याला टाकून दिलं. म्हणून असं म्हटलं आहे की जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याच्याजवळ अज्ञान जसं नाही तसं ज्ञानही नाही. ज्ञान जेवढे ज्ञान आहे ना महाराज, ठेवा ना ज्ञान. ज्ञान ठेवून त्याला परत आणखीन बद्ध व्हायचंय का? ज्ञान कशासाठी? काय कारण द्यायचं ठेवायचं? ही अनुभवाची गोष्ट आहे ना, ज्ञान पण नाही अज्ञान पण नाही, अनुभवाची गोष्ट आहे फक्त. बिलकुल. ते तर झालं, पण ज्ञान कशासाठी ठेवलं? काहीच ज्ञानाचं काम काय आहे? आणायचंच नाही. काड्या पेटीच्या काडीचं काय काम आहे? पेटून द्या. पेटवायचं. बरं ना? काडीचं काम पेटवणं असं आहे. पण ज्याच्याकडे काड्याच नाहीत त्याला काडीची गरज नाही. हे लक्षात ठेवा. हो, ज्ञान त्याला त्याच्यामध्ये ज्ञानाची गरज नाही. वा आपला पाठ मोकळा झाला म्हणजे सुटला, म्हणजे काय ज्ञानाचीच गरज नाही. तर तुमच्याजवळ काय आहे? अज्ञान आहे. अज्ञान घालवायचं असेल तर तुम्हाला काय लागेल? ज्याच्याकडे ज्ञान परिपूर्ण होऊन गेलं, ज्याने त्या ज्ञानाचा वापर करून अज्ञान घालवलं, तर त्याच्यानंतर ते ज्ञान ते सुद्धा निघून जातं. साधुबोध झाला, मरणे आटेला, आई समोराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, आईच समाप्ती झाली. आता अग्नी राहिला का? कापराला जाळल्यानंतर अग्नी गेला नाही, पण अग्नीची गरज कापराला जाळण्यासाठी होती ना. जोपर्यंत कापूर आहे तोपर्यंत अग्नीची गरज आहे. कापूर जाळल्यानंतर अग्नीची आवश्यकता राहिली नाही. कारण म्हणून मग स्वय त्याला जाणून स्वय कीर्तिमुखत्व केले. काय बोलली? अज्ञाने ज्ञाने अज्ञाने कीर्तिमुक्त असे कीर्तिमुखत्व केले. अग्नी काष्टे जाळे तो स्वय जळे. स्वय जळे. अग्नी काष्टे जसा काष्ट म्हणजे लाकडाला अग्नी लागल्यावर काष्ट लाकडं जाळून टाकली आणि ते म्हणले मग अग्नी ठेवा ना. काय काम त्याचं? हा म्हणून प्रत्येक व्यक्तीने ज्ञानाची प्रत्येक व्यक्तीला आवश्यकता आहे. त्याच्या खाली पण ज्ञाने अज्ञान नेले ते वस्तू देऊन गेले. वस्तू देऊन गेले म्हणजे ब्रह्मवस्तू प्रकट करून गेले. ब्रह्माचं ज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान नाही म्हणून अज्ञान आहे आणि ते अज्ञान घालवण्यासाठी
आपल्याला ज्ञान पाहिजे. कोणतं ज्ञान पाहिजे की ब्रह्माचं ज्ञान पाहिजे. आणि ब्रह्माचं ज्ञान झालं मग कशाचं ज्ञान पाहिजे. अज्ञान आहे हे तुम्ही आधी मान्य केलं का? हा अज्ञान आहे, हे मान्य केलं. आणि ते घालवण्यासाठी ज्ञान पाहिजे. जर तुम्ही अज्ञान मान्य करत असतात तर आम्ही ज्ञान सांगतो. आता ज्ञान सांगतो ना, जर तुम्ही मी अज्ञान मान्यच करत नाही, मुक्त होता परी बळी झाला, मूळचे ब्रह्मच आहात. तुम्हाला जर मी ज्ञान स्वरूप आहे असं कळालं तर तुम्हाला पुढचा परमार्थ करायची आवश्यकता. तुमचं कोणतं ज्ञान घेणार? अजून काय आहे त्यावर? पण आपलं अज्ञान गेलं का, म्हणजे ब्राह्मी स्वरूपाची स्थिती अनुभवली का, हे त्या व्यक्तीला त्याचा अनुभव घ्यावा लागेल. कारण हा काय दुसरा कोणी सांगणार नाही त्याला सांगणार नाही. आणि त्याच्यात अज्ञानाचा अनुभव घेत असेल तो, किंवा ज्ञानाचाही अनुभव घेऊन तिथंच थांबलेला असेल आणि अज्ञानाचा अनुभव घेऊन तिथं थांबलेला असेल, तर हे दोन्ही धोकादायक आहे. कारण त्यांचे जन्ममरण नष्ट होत नाही. तर तेव्हा म्हणून गायडन्सला, जसं मी आत्ताच म्हटलं ना, तुमचा गायडन्सला PhDला जर समजा एखादे त्याच्यातले हेड लागतात, अगदी तसाच प्रकार इथे सुद्धा आहे की अध्यात्मशास्त्रातला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू हे त्याच्यातले हेड आहेत आणि त्यांच्याकडून गायडन्सची आवश्यकता असते. आणि स्वतः त्याला सोडून द्यायचं असतं. गुरुजी नाही प्रबंध लिहून देत त्याला, तसे देत असतील तर मूर्ख गुरुजी म्हणायचं. त्याला प्रबंध देऊन काय होतं, त्याला सांगायचं तू संशोधन कर. आणि संशोधन करत असताना PhDचं मग त्यांनी काय करावं, त्यांनी त्याचं संशोधन करावं आणि गुरुजींकडे चेकिंगला द्यावं. बरोबर ना? ते चेकिंगमध्ये दिल्यावर आणि म्हणजे हे बरोबर नाही, हे इथे मी मार्किंग केलेलं आहे ते पाहून घे आणि त्याच्यावरती पुन्हा चिंतन कर. त्याचंही आपण नाही सांगायचं, म्हणजे मग त्याचं डोकं लावेल ना तो. डॉक्टरेट काय ह्यांनी द्यायची का त्या? तसाच प्रकार इथं सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही सगळे डॉक्टरेट होणार. अध्यात्मशास्त्रातला ह्या डॉक्टरेटला काय करता हो, ते तर अनात्मशास्त्राचे तुम्ही आत्मस्वरूपाचे. एवढ्या इतका मोठा महात्मा पुरुषासारखा आत्मज्ञानी पुरुषा एवढा डॉक्टरेट कोणीच नाही या विश्वात. एक नंबर. पण मग याच्यासाठी पण त्याला कुठली कोण पदवी देणार? गरजच नाही. कारण मायाकृत पदवी घेऊन डॉक्टरेट पदवीचं कुठे शहाणपणा मिळवायचा आहे आम्हाला. हे तर मायाकृत कागद येतं ती, त्याला कोण विचारतं ते आम्हाला. म्हणत लौकिकातले डॉक्टरेटला काय तर तुम्हाला ते मान आदर सत्कार पोट भरणं याच्यासाठी वापरलेले त्यांचं. आणि त्याकरिताच हे तत्व विदिताहून पृथक आहे असे आम्ही म्हणजे श्रुती मोठ्या विचाराने सांगतो. बिलकुल. त्याच्यासाठी आम्ही सांगत असतो. आम्हाला काय आहे, मरत्याची जरी भीती नसली तरी सत्याची भीती आहे. हे मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. कारण सत्य कोण आहे? आत्मा. मरते कोण आहे? अनात्मा. म्हणून अनात्म्याचं नाही आम्हाला काय होत, पण सत्य स्वरूप आत्म्याला कुठे इजा होता कामा नये. आमच्या वाणीतून दोष लागतात आम्हाला. आम्ही बोलण्यातून आमच्याकडून जर दोष लागला तर मग नुकसान होईल. म्हणून आम्हाला भीती वाटते. ज्यांना सत्याकरिता सूक्ष्मपणे विचार करण्याची सवयच नाही, असे काय महाभाग आहेत, त्यांना सत्याकरिता सूक्ष्माची सवयच नाही विचार करायची. सत्य कळतं कशाने? विचाराने. विचाराने. त्या विचाराचे दोन प्रकार सांगितले होते मागे तुम्हाला मी. त्यांना सामान्य विचार आणि विशेष विचार. सामान्य विचाराला विवेक असं म्हणतात आणि विशेष विचाराला ब्रह्मविचार असं म्हणतात. सामान्य सुरुवात परमार्थाची इकडे ज्ञानाचा विषय सुरू झाला की पहिला विषय सुरू झाला विचाराला. आम्हाला निर्बुद्धिक माणसांची आवश्यकता नाही, त्याला काही कळत नाही, स्वतःचं डोकंही लावत नाही. कमीत कमी काय करा तेवढं करा असं म्हटल्यावर तेवढं करायला नको का? पण इथे आम्हाला बुद्धिमान बुद्धिमान मनुष्य आम्हाला सामान्य विचार आणि तत्वविचार किंवा विशेष विचार म्हणा त्याला. त्याचा ब्रह्मविचार म्हटलं मी तुम्हाला. सामान्य विचार म्हणजेच विवेक आणि ब्रह्मचिंतन ज्याला ब्रह्मविचार असं म्हणते. तत्वमसी महावाक्याचा जो विचार तत्वम पदार्थ शोधन असं म्हटलं ना तुम्हाला, त्याला विशेष विचार असं म्हटलं.
तर हे दोन्ही विचारच आहेत. सुरुवात करताना लगेच तत्त्वमसी महावाक्याचा विचार नाही समोर, तर सामान्य विवेकात पृथक्करण केलं. कोणतं? आत्मा आणि अनात्मा यांचं पृथक्करण करून मांडण्याची त्याची एक शैली तयार झाली. काय त्याच्यात काय विचार कसं करायचं महाराज, मग ते तरी सांगा. एक सामान्य विचार कसा करायचा मी तुम्हाला लगेच सांगितलं. हा आत्मा आहे, करा चिंतन. हा काय आहे? हा काय आहे? पेन आहे महाराज, हा पेन आहे आणि तुमचं डोकं फिरलेलं आहे. म्हणजे हा पेनाला तुम्ही सरळ सरळ आत्मा आहे असं म्हणता, बरोबर आहे ना? पण तुम्हाला विचार करायला सुरुवात करून दिली का नाही? तुम्हाला मुद्दा तर आणून दिला की हा आत्मा आहे, तर ते म्हटले हा आत्मा नसून हा अनात्मा आहे आणि हा अनात्म्याचं कार्य पेन आहे. पण मग आम्ही तुम्हाला सांगितलं की हा काय आहे? वाच्य आहे. वाच्याला धरलं का वाचकाला धरलं तुम्ही? वाच्याला. मग याचा वाचक कोण आहे? पेन, बरोबर ना? मग हा पेन आहे हे ज्ञान तुम्हाला कसं झालं? करा विचार. तुम्हाला फक्त एकंदरीत काय आहे, जसं विहीर पाडायची असेल तर विहीर पाडायला कुठेतरी टिकाव पूजनासाठी टाकावा लागतो. ते म्हणले वा करा पूजन. आता पूजन करतो त्याने टाकलेला टिकाव म्हणजे विहीर नसते, पण एक टिकाव टाकल्याने विहिरीचं काम सुरू झालं. तसं या विचारात सुद्धा असंच आहे, आत्मा आणि अनात्मा. आणि मग त्याच्याविषयी सुरू झालं की बा याला आत्मा असं म्हणतात, त्यामुळे याला आत्मा नाही म्हणत. मग अख्खा ग्रंथ तयार होईल एवढा. कशावर? बस एका विषयावर इतकं चिंतन होऊ शकतं. फक्त हे तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे याचंच नाव विचार आहे. जगत जड स्वरूप आहे, असत जड आणि दुःख रूप आहे. अनात्मा असत जड दुःख रूप आहे, तद भिन्न आत्मा आहे. मग हे जेव्हा कळालं, जे पदार्थ उत्पन्न होतात ते क्रियाशील विनाशी, काय विचाराचं लक्षण केलं? चंचल केलं ना लक्षण, विचार सांग. आणि आत्मा हा अविनाशी क्रियारहित नित्य असा आहे. हा, बाकी तद्भिन्न सगळे पदार्थ चंचल आहे. सामान्य विवेक झाला. तुमचा परमार्थात प्रवेश व्हायचा असेल तर याच्यावर. म्हणून मग त्याची वृत्ती आहे ना ती संसारातून बाहेर काढण्यासाठी हा सामान्य विवेक श्रेष्ठ आहे. लगेच माणसं तिकडे नाही जात. म्हणून वैराग्य कशामुळे तयार झालं? विवेकामुळे झालं. म्हणून ज्याच्यात चांगला विवेक असतो त्याच्यात उत्कृष्ट वैराग्य बनतं. आणि वैराग्य तयार झालं, विवेक वैराग्य, नंतर मग तो समाधिक सुद्धा आपापच यायला लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये तितिक्षा येते. नाही जेवण, नका का नसना, काही होणार नाही, मी मरणार नाही कारण मी अमर आत्मा आहे. सकाळपासून जेवले नाही महाराज तुम्ही, 2 वाजल्या, नाही मिळालं प्रारब्धवशात एखाद्या वेळेस नाही अन्न मिळू शकत, नाही मिळालं काही अडचण नाही. पण तो कोणावर त्रस्त झाला नाही. आणि अन्न मिळाला, ठीक आहे, मिळालं तरी शरीराशी संबंध आहे. मी तर त्याच्यावरून विचाराच्या शरीर किती प्रत्येक, मी तर तुम्हाला नेहमी सांगत असतो, ग्रंथ वाचण्यापेक्षा संसारात फिरणाऱ्या माणसाचा विचार पक्के होता. फक्त तुम्ही त्याच्यात बुद्धी तशी राहिली पाहिजे तुम्हाला. म्हणजे विषय भेटला की विषयाकार बुद्धी व्हायला नाही पाहिजे. बुद्धी ही आत्माकार होऊन विषय शोधले काय अडचण नाही. त्याच्यामध्ये कांदे घ्यायला गेले, समोर पाहायला गेले तर त्यात खराब कांदे दिसत आहेत. काय विचार केला तुम्ही? आता आमच्या शेतकऱ्याची तीच अवस्था आहे. कांद्याला भाव झालाय का? कांद्याला भाव किती आहे? 10-15. हां, सचिनच्या सासरवाडीला लय कांदा पडलाय. ते म्हणजे भावच नाही त्याला. 12 रुपये भाव. हां, ते म्हणजे मागच निघला असला तर बरं झालं, पैसे झाले असते. आता काही पैसे नाही, सांभाळायचा अवघड. जर ते चाळीतून सारखा काढायचा, नाचलेले ते हातालाच लागतं. हे का नाही? म्हणजे नाशवंत पदार्थ आहे. बाजारात गेल्यावर दृष्टी काय झाली तुम्हाला? भोगाकार दृष्टी नाही झाली, नाशवंत झाली. आणि प्रत्येकाचा विचार त्याच्यामध्ये सरणी करत जावी नेहमी. आता ते मनुष्य त्याला बिचाऱ्याला 10 रुपयाने काय खाता मातील तरी परवडलं का त्याला एवढं खर्च करून?
तर तो देतोय तर ते म्हणतो नाही हे नका काढू, ह्याच्यात टाकून द्या, हा चांगला टाकून द्या. म्हणजे तो त्याच्यातलाही काढतोय आणि तो टाकतो. गेलाय तुम्हाला एखाद दुसरा नासकान फेकून दिला तुम्ही म्हणून कुठे बिघडलं तेव्हा. पैसे द्या. असे लोक बनिले बाबांच्या भाषेत. बाबा म्हणायचे वारकरी लय बनिले. पैसे द्यायचे नाही ठरवले. जास्त आला म्हणजे बरं आहे, आपण 2-4 जास्त आल्यावर मग चालतं त्याला, आणि एखादा नासका आल्यावर नाही चालत त्याला असं आहे. कारण तुम्ही दुसऱ्याचा विचार नाही करत, तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थी बुद्धीने तुमचे कुटुंबाचे विचार करतात असं आहे. म्हणून ज्याचं जगत कुटुंब होतं तो महात्मा होतो. ज्याचा आपल्याच कुटुंबाचा आपल्याच स्वार्थापुरती तेवढेच पाय टाकत असतो तो जीव कोटीमध्ये राहतो. महात्मा होणं सोपी गोष्ट नाही, अवघड आहे. कारण आमची ही बुद्धी जातच नाही. म्हणून म्हटलं की पुस्तकात डोकं घालण्यापेक्षा समाजात डोकं घाला, त्याच्यातला देव करा. तुम्हाला लवकर बाहेर निघताल. तुम्हाला तिथे दिसत कसं नाही, सगळं कसं दिसत नाही, सगळा अख्खा परमात्मा हे दिसायला हे सोपं आहे. चला, ज्यांना सत्याकरिता सूक्ष्मपणे विचार करण्याची सवयच नाही त्यांना हे तुझे किंवा तुझ्यासारख्याच दुसऱ्या कोणाही वैदिक धर्मद्वेष्ट्याचे म्हणणे मोठे रमणीय व खरे वाटणार. धर्मद्वेष्ट्याचे ज्याला काही कळत नाही ते धर्माचा विचार बोलतात. ज्यांना काहीच कळत नाही, हे आपलं वैशिष्ट्यच आहे. कोण तोंड उचकटतंय, त्याला काहीच कळत नाही. ते माईक समोर जाते आणि तिथं असं बोलतोय, त्याला काही कळणार वाटत. पण मग त्याच्यात ते असं म्हणतो, मग तो देव असता तो दिसला असता, आम्ही त्या देवाला लगेच शिकेलं असतं, मग आम्ही त्याला मानू. तुला काय शास्त्र तरी कळतंय का त्याचं काय आहे काय नाही. आणि देव हे ज्याने काही तपश्चर्या केली नाही, अध्ययन नाही, काय ज्ञान नाही, त्याचा विषयच नाही येतो. म्हणून असे काही धर्मद्वेष्टे सुद्धा काम करत राहतात. हे तत्व विदित म्हणजे ज्ञान म्हणजे वेदन क्रियेचे कर्म आहे. वेदन क्रियेचे कर्म म्हणजे जाणणे. वेदन म्हणजे जाणणे. त्या जाणण्यात एक क्रिया घडते ना, त्या क्रियेचं नाव काय आहे? तर विदित त्याचं नाव आहे. त्या क्रियेचं कर्म तिचं नाव काय आहे? विदित. म्हणजेच जाणणं. त्या कर्माचं नाव विदित असं केलं त्यांनी. म्हणजे जाणण्याचं ते कर्म घडलं. ते जाणण्यात कर्म घडतं का? क्रिया. म्हणजे आता मी या पेनाला जाणतो, बरोबर आहे ना? तर हा पेन आहे, ही जाणण्याची जी क्रिया तिचं नाव विदित. वेदन केलं म्हणजे ह्याला जाणलं मी. कारण तिथं एक क्रिया घडते. आपला स्थूल मेंदू जे डोक्यामधला आहे ना, अंतःकरण, त्याच्यामध्ये निष्ठ अंतःकरण. तर त्याच्यातून या म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांच्या दोघांच्या संघातातून विचारांची उत्पत्ती होते. आणि तो विचार म्हणजे तिथं ज्ञान उत्पन्न झालेलं ज्ञान, मग ते जर भौतिक पदार्थाला जाणत असेल तर तिथे जाणण्याच्या क्रियेत जे ज्ञान गुंतलेलं आहे त्या ज्ञानाचं नाव काय? विदित असं. हे तत्व विदित म्हणजे ज्ञान म्हणजेच वेदन क्रियेचे कर्म आहे असे जर म्हणावे तर सृष्टीतील इतर पदार्थांप्रमाणेच ते व्यक्त असले पाहिजे. बर, ते व्यक्त असलं पाहिजे. नाही म्हणले मग कर्म आहे ना तुमचा, हो ते इतर काही ह्याच्याप्रमाणे व्यक्त व्हायला पाहिजे. नाही व्यक्त होत. चला, कारण जो पदार्थ ज्ञात होतो तो इंद्रिय गोचर म्हणजे साकार किंवा व्यक्त असतो. हे बरोबर आहे. व्यवहारामधले जो पदार्थ ज्ञात होतो, पेन काय झाला? ज्ञात झाला. तो साकार आणि व्यक्त असा आहे. पण हे तत्व तसे नाही. कारण ते साकार नाही, आकार नाही, आकारवान नाही, नामरूप नाही, जाती क्रियाभेद नाही, म्हणून व्यक्तही नाही. हा, अव्यक्तही नाही म्हणायचं त्याला. त्याला व्यक्तही म्हणायचं नाही आणि त्याला तसं इथं ज्ञातही म्हणायचं नाही. तसंच आहे. पुढे बरे, आता हे अज्ञात म्हणजे अव्यक्त आहे असे म्हणावे तर तसेही म्हणता येत नाही. बिलकुल. कारण
प्रलय कालच्या बीजावस्थेला अव्यक्त असे म्हणत अव्यक्त असतात. कशाला म्हणतात? बीजाला बीजावस्था. अवस्थेचं अव्यक्ता ते व्यक्त का म्हणा ऐका, तेव्हा म्हणजे अव्यक्त कसं झालं? सृष्टी उत्पत्तीचं जे बीज आहे त्याला अव्यक्त असं म्हणतात. मग त्याने सृष्टीची उत्पत्ती केली आणि नाश केल्यावर, कारण जो पदार्थ उत्पन्न झाला त्याचा नाश नक्की, आणि मग नाश केल्यावर कुठं गेलं तर त्याचं नाव जिथून आलं तिथं गेलं. जिथून आलं तिथं गेलं म्हणजे त्याला अव्यक्त म्हणतात. सृष्टीच्या उत्पत्तीचा विषय चाललाय आपला. माया उपाधी धारण केल्यानंतर ईश्वर भावाची उत्पत्ती ज्याच्यात होते तिथं अव्यक्तता आहे, म्हणून ईश्वर सुद्धा अव्यक्तच आहे. आहे ना. हा, तो निमित्त कारण झालेला आहे का नाही सृष्टीचा? निमित्त उपादान कारण, अभिन्न निमित्त उपादान कारण बनला तर तिथं त्या अव्यक्तामध्ये, कारण नुसत्यात अव्यक्तात क्रिया घडेल का? तर त्याचं ते मग त्याच्यातही ह्या चैतन्य म्हणून तिथं ते अव्यक्त स्वरूप माया आणि ब्रह्माच्या ब्राह्मी स्थितीत अव्यक्त म्हणून जगाचं बीज राहील. कारण बीज मानायचं असेल तर माया आणावी, मायेला सोडता येणार नाही. बरं, माया एकटी येत नाही, ब्रह्माच्या शिवाय येत नाही. म्हणून माया अधिक ब्रह्म अशी एक अव्यक्त अवस्था तयार होते प्राकृतिक, आणि त्याला अव्यक्त असं म्हणतात. ब्रह्माला अव्यक्त म्हणत संबंध. आणि त्या अव्यक्तातून म्हणजेच त्याच बीजातून काय झालं? जगत उत्पन्न झालं. जगत उत्पन्न झालं, जगताचा काही म्हणजे कालावधी संपला आणि पुन्हा अव्यक्तात गेलं. तो कुठं गेलं तर त्याच ठिकाणी अव्यक्तात गेलं. म्हणजे माया ब्रह्म त्यांच्या ज्या एक विशिष्ट अशी अवस्था, त्या अवस्थेचं नाव व्यक्त असं केलेलं, म्हणून बीजावस्था. शिवाय हे तत्व सर्वांचे स्वरूप व सर्व प्रवृत्तींचे मुख्य कारण असल्यामुळे सर्वत्र अज्ञात आहे असे नाही. बरोबर, सर्वत्र अज्ञात आहे असं नाही. सर्वत्र म्हणजे अगदीच अज्ञात आहे असं नाही, आणि अगदी ज्ञात आहे असंही नाही. पुढे, कारण हे जर अज्ञात असते तर प्रत्येकाला मी असे जे साक्षात वाटत असते ते वाटले नसते. बरोबर आहे. तुम्ही आता ह्याच्यातलं कोण कोण आलेलं नाही आज? मी आलेलो आहे महाराज, मी आलेलो आहे, मी आहे, मी आहे. झोपले तरी मी आहे, मी आहे. मीचा नाश कुठे झाला? झोपेत नाही झाला, स्वप्नात नाही झाला, जागृतीत नाही झाला, मी आहे. बर, तुमचा हा मी आहे केव्हापासून आलेला आहे? माग पहा. म्हणूनच लोकांना मारण्याची भीती नाही. त्यामुळे निश्चिंत आहे आम्ही. काय ना त्या म्हणजे का आम्ही म्हणत असतो, अहो विवेक जागा करा, दररोज सकाळी स्मशानभूमीत चक्कर मारा. आज किती लोक गेले महाराज, आम्ही नाही तिकडे फिरकत नाही. मग आम्ही कशात मरतो तेव्हा? सकाळपासून असं चिंतन केलं का? त्यावेळेस सर आपण कधी चिंतन केलं सकाळपासून की मी आज मारणार आहे? मी आज मारणार नाही, उलट मी आज नवीन काय करणार आहे, गाडी घेणार आहे. ती मला नवीन गाडी घ्यायची मला. आणि मग म्हणजे काय गाडी, एक वेळ गाडी तरी टिकाऊ हो, पण ही गाडी काही कामाची नाही. गाडी घेतलेली राहू शकते, या बाबाचं काही गॅरंटी नाही. पण तरी सुद्धा मी आहे, मी आहे, मी आहे हे ज्ञान स्फूर्त आहे. याचंच नाव चैतन्य स्वरूपाचं प्रगट ज्ञान आहे आपल्याला. साक्षात यास्तव ते विदित आहे असे म्हटले तरी व अविदित आहे असे पण समजा आहे आहे म्हणताना तुम्ही मी तर मीच खरं स्वरूप सांगा. ते म्हटले नाही ना महाराज, मीच स्वरूप सांगायला गेलो की देहावर आलो. कुठे येऊन बसला? म्हणजे महाराज, म्हणून मीच पहिलं स्वरूप 4 वाकांनी सांगितलं, देह. नंतर पुढे पुढे आली, त्यांनी प्रगती केली त्याच्यात आत्म्यामध्ये, आणि मग शेवटला, सगळ्यात शेवटला वेदांत शास्त्राने उत्तर मीमांसेने सांगितलं. चला पुढे. यास्तव ते विदित आहे असे म्हटले तरी व अविदित आहे असे म्हटले तरीही दोष येत असल्यामुळे श्रुतीने मोठ्या युक्तीने विदिता विदित विलक्षण असे त्याचे लक्षण केले आहे. म्हणजे सत असत विलक्षण असा अर्थ घ्या. त्या श्रुतीने लक्षण कसं केलं? ब्रह्म कसं आहे? सत असत. पुढे.
किंवा ज्ञात अज्ञात विलक्षण म्हटलं तर चालेल. बिलकुल. या लक्षणाने पूर्वोक्त दोषांचे निवारण व सर्व स्थूल सूक्ष्म प्रपंचाहून विलक्षण अशा तत्वाचे अस्तित्व ही दोन्ही कार्य होतात. बिलकुल. तेव्हा स्थूल सूक्ष्म प्रपंचाहून विलक्षण अशा तत्वाचे अस्तित्व ही दोन्ही कार्य होत राहतात. एक या लक्षणाने पूर्वोक्त दोषांचे निवारण आणि दुसरा आहे व सर्व स्थूल सूक्ष्म प्रपंचाहून विलक्षण अशा त्या तत्वाचे अस्तित्व हे दोन्ही कार्य होत असतात. अहो पण विदित व अविदित यावरून विलक्षण असलेल्या बोध स्वरूप आत्म्याचा अनुभव येत नाही असे म्हणाल तर सांगतो तुला भाव कसा येईल. बोधेप्यनुभव यस्य न कथंचन जायते बोधेप्यनुभव यस्य न कथंचन जायते तं कथं बोधयेत् शास्त्रम् लोष्टं नरसमाकृतिम् तं कथं बोधयेत् शास्त्रं लोष्टं नरसमाकृतिम् बोधेप्यनुभवो यस्य न कथंचन जायते तं कथं बोधयेत् शास्त्रं लोष्टं नरसमाकृतिम् बोधे अपि अनुभवः यस्य न कथंचन जायते तं कथं बोधयेत् शास्त्रं लोष्टं नरसमाकृती आहे तसं सांगा सर. बोधे अपि अनुभव अपि अपि अनुभव अनुभवः यस्य न कथं जायते कथंचन जायते तं कथं बोधयेत् शास्त्रं लोष्टं नरसमाकृतिम्. अर्थात यस्य बोधे अपि अनुभवः कथंचन न जायते ज्याला बोधे अपि अनुभवः काय अनुभव आहे का नाही तुमच्या आमच्याजवळ आहे ना म्हणते कशाचा घटाचा म्हणजे आम्हाला मी पेन दाखवत होतो तुम्हाला हा अनुभव आहे का नाही तुमच्याजवळ ज्याला घटादी पदार्थाचं ज्ञान होतं आणि घटाचं ज्ञान होत असतानाही आत्म्याचं ज्ञान होत नाही मग तम नरसमाकृतीम लोष्टम शास्त्रम कथम बोधये त्या दगडरूपी माणसाला म्हणा मनुष्यरूपी दगडाला शास्त्र कसे बोध करून देणार जर घटाचं ज्ञान होतंय म्हणतो आणि आत्म्याचं होत नाही. ज्या अर्थी घटाचं होतं त्या अर्थी घटाचं ज्ञान करून देणाऱ्या आत्म्याचं का होत नाही तर याचं कारण तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. दगडासारखी बुद्धी करून बसायचं त्याला कधी एक पाच शस्त्र नेहमी पाजळून ठेवायचं असतं धार धार असा असावं लागतं. इथे तुमचं शस्त्र कोणतं आहे आत्मज्ञानाकडे चाललेले आहेत आणि बुद्धिरूपी शस्त्र आहे. ते काय चिंतन करता किती पाहता किती ऐकता किती वाचता दररोज किती चिंतन चालू आहे म्हटले काही नाही. बुधवारच्या पाठाला जे ग्रंथ झाकून ठेवला ते पुढच्या बुधवारी घेऊन आलो. काय बुद्धी काय करेल ते त्याला चिंतन केलं दररोज चिंतन केलं किती विषय सुंदर होऊन गेले व मागच्या ह्याच्यातली ज्याची पूर्ण बुद्धी सातत्याने तदाकार राहते मग त्याचे ते श्लोकही लक्षात राहतील. तुम्हाला त्याच्यात नका का श्लोक तुमच्या पाठ होईनात पण कमीत कमी त्याच्यातला आत्मचार्थ काय हा कळायला पाहिजे.
आमच्याकडे ते चव्हाण साहेब होते. ते चव्हाण साहेब त्यांचे मित्र आणि वृत्ती प्रभाकर सारखा ग्रंथाचा एकदम अनुवाद करायचे टप चव्हाण साहेबांनी करावं. त्यांना जर पंचदशी सरळ सांगितले की अण्णा म्हणायचे सांगावं चव्हाण साहेब श्लोक, ते म्हणजे माझ्या एकही श्लोक पाठव, पण वृत्ती प्रभाकरचा अनुवाद करायचो. ते म्हणजे बाबा विशेषच आहे. असं कसं काय होतं तर ते म्हणजे मला हे वृत्ती प्रभाकरमध्ये मला ते कारण हे पाठ नाही होत, पण मग आता अनुवाद करायचं ते बी बंद करून करायचं असं काय नाही. पण प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीमध्ये असं काही वेगळी लक्षणता आहे बरं. तर चला, तर तेव्हा घटादी पदार्थाचं ज्ञान हे तुम्हाला बरं कळतं. प्रपंचात आमका आणायचं, फलाना आणायचं, तिकडचं न्यायचं, इकडं नेऊन ठेवायचं, तिकड हे सगळे कुठाने करतं हे दिवसभर. आणि ते म्हणजे अभ्यास करा म्हटलं की इकडं लगेच ते झोपलं. ते म्हणजे महाराज हे कळतच नाही आम्हाला. हे कळत नाही म्हणजे तुम्ही त्याला जाणून बुजून बाजूला काढलेलं आहे. रडा ना त्याच्यासाठी. प्रपंचासाठी रडतात का नाही विषय प्राप्त झाल्यावर, किंवा विषय हरवला तुमचा गेला एखादा, बोंबलतात का नाही, कवर बी बोंबलत बसते. ह्याच्यासाठी का बोंबलत नाही, कारण तुम्ही याचा शोध करणं गरजेचं आहे. ते दिला बाजूला टाकून म्हणून दगडासारखी बुद्धी बसा. अहो पण विदित व अविदित याहून विलक्षण असलेल्या बोध स्वरूप आत्म्याचा अनुभव येत नाही असे म्हणाल तर सांगतो. श्लोक सांगितलाय बोधप्य अनुभव यस्य न कथंचन जायते तम कथम बोधेत शास्त्रम लोष्टम नर समाकृती. लोष्ट म्हणजे दगड, पाषाण दगड. नर समाकृती मी या पदाचा अर्थ आहे माणसाच्या आकारात असणार. माणसाच्या आकारात दिसतात पण दगडासारखेच राहतात. काय माणूस म्हणाव का त्याला. बरं माणसाचं श्रेष्ठत्व कशावर अवलंबून आहे, बुद्धीवर अवलंबून आहे. माणसाचं काय किती फूट लांब आहे, किती फूट जाड आहे, काय नाही, त्याला काय करायचं त्याचं. म्हणून त्याची जर बुद्धी काम करत नसेल तर मनुष्य काय. अन्वयार्थ सांगितलाय की यश बोधे अपि अनुभव हा कथंचन न जायते. ज्याला घटादी पदार्थाचे ज्ञान होत असूनही ह्या बोधाचा साक्षात्कार कसाच होत नाही. बरोबर. तम नर समाकृती लोष्टम शास्त्रम कथम बोधयेत. त्या मनुष्यरूपी दगडाला शास्त्र कसे बोध करणार. काय सरळ आहे डोक्यात घ्यायचं कारण नाही. चला, प्रकाश सांगितलाय की जगातील सर्व पदार्थांचे ज्ञान होत असून व त्यांच्याशी विचारपूर्वक व्यवहार करीत असूनही ज्याला बोधाचा यत्किंचितही साक्षात्कार होत नाही. बाकीचा व्यवहार सगळे व्यवस्थित चाललेत का नाही. बाजारात गेले की काही वस्तू आणतात काही घेऊन देतात नाही. त्याच्यात काही खराब असले तर काढून टाकतात, चांगले असले घेऊन येतो. म्हणजे बाकीचे व्यवहार करायला ह्याला काय अडचण. कापडाच्या दुकानात गेलं चांगलं कापड म्हणून पाहिजे स्वस्तात आहे का मस्त आहे का म्हणजे हे कळतंय त्याला. म्हणजे आत्म्याचं कसं आहे ते म्हणजे आम्हाला काय माहिती हो महाराज. तुम्ही एका पदार्थाला जाणता आणि दुसऱ्याला जाणत नाही असं का. जाणण्याच्या प्रक्रियेत या ना, कळेल ना तुम्हाला. चला, त्याला मनुष्य असे कसे म्हणावे. त्याला मनुष्य कसं म्हणावं. अशा मंद पुरुषापुढे शास्त्र याला मंद बुद्धी पुरुष म्हटलं. ज्याला जगाचे फार व्यवहार कळतात याला शास्त्रात मंद बुद्धी. आपल्यावर काही शेरा मारलाय शास्त्रात. आपण लय हुशार आहेत बा असं म्हटलं. त्याला म्हटलं मंद बुद्धी पुरुष आहे. ते म्हटले हा फार. आता मग त्याच्यातले मोठे मोठे पण आता वेळ नाही आपल्याला सांगायचं. शास्त्र म्हणजे विचार किंवा मीमांसा. यास्तव ते विचारवाणाला समजणार हे उघड आहे. बिलकुल. पण स्वतः विचारवाणालाच कळणार हे शास्त्र, दुसऱ्यात नाही कळणार. पण स्वतःविषयी सुद्धा ज्याला भ्रांती त्याला त्याचा काय उपयोग. बरोबर आहे. मी कोण आहे याच्याविषयी. अहो मोठे मूल्यवान रत्न आहे पण कोंबड्याला त्याचे महत्व कधीतरी वाटते का. कोंबड्याला खायला टाकलं ज्वारी बरोबर काय रत्न. कोंबड्याने असं केलं चोचीनी. खाद्यपदार्थ नाही. खाद्यपदार्थ नाही. लगेच असं केलं की ते तिकड बाजूला तारलं. नाही तर पायाने खुरखुर खुरखुर केलं की ते दिलं माग तारलं है ना. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढेची उकरी लाभणे नाही. तुका वऱ्याने दृष्टांत टाकलेला. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढेची उकरी लाभणे नाही. नुसतं उकरत राहते ती असं. तशी लोक संसारामध्ये दररोज सारा जड पुरुषाला बोध करणे अति दुर्घट आहे. बोध मंदबुद्धी पुरुषाला बोध करायला कठीण आहे ना हो. काय करणार, कसं करावं. शास्त्राला वाटतं त्याचं कल्याण पण होईल कसं.
म्हणूनच भर्तृहरींनी ब्रह्मापीतम नरम नरंजयती असे मोठ्या खेदाने म्हटलंय. भर्तृहरी राजा होऊन गेला आणि वैराग्य प्राप्त झालं, संतांची भेट झाली आणि मग त्याच्यानंतर यांनी संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी ग्रंथाचं लिखाण केलंय. वैराग्य शतक नावाचा ग्रंथ आहे, तो भर्तृहरींनी केलेला आहे. वेगळा आहे नाही. हा, भर्तृहरींनी हा वैराग्य शतक नावाचा अजून 2-3 ग्रंथ केलेले तर त्यांनी ते त्याच्यात मग त्याच्यामध्ये या वैराग्याचं विशेषण टाकताना ते म्हटले की ब्रह्मापीतम नरम नरंजयती. हे नर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे तत्स्वरूप होत नाही, तिथला नाही आनंद लुटत, हे विषयाचा आनंद लुटतात. चला आता बोधाचा अनुभव येत नाही या म्हणण्यावर व्याघात दोष कसा येतो ते सदृष्टांत सांगतात. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.